हॅलो गाईज, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे. मग आज रविवार, आजचा बेत काय? ऑब्विसली मच्छीचा. पाऊस कितीही असू दे तरी आपण संडेला मच्छी खाणारच. तर आज आपण मार्केटमधून आणलेली आहे, तुम्ही बघालच. आपण आणली आहे प्रॉन्स फ्रेश. छान आहे ना. आणि आपण कालवणासाठी आणलेले आहेत काळे मासे. ते सुद्धा ताजे आहेत बरं. ते छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि छान आपण साफ करून घेऊ. बरं, आज आपण प्रॉन्स नेहमीच्या मसाल्यांमध्ये फ्राय किंवा करी वगैरे नाही करत आहोत. आज आपण वेगळ्या पद्धतीने ट्राय करतोय. ते म्हणजे बटर गार्लिक प्रॉन्स आपण करतोय. त्यासाठी ऑब्व्हियसली आपण बटर घेतलाय, गार्लिक घेतलाय बारीक चिरून, मीठ आणि हळद त्याला आपण मॅरिनेट केलंय प्रॉन्सला छान. आणि याची टेस्ट खरंच खूप छान लागते. नक्की ट्राय करा, काहीतरी वेगळं असं. तर हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. जेवढा आपण गार्लिक बारीक करू तेवढी त्याची टेस्ट वेगळी येते. त्याला थोडा वेळ मॅरिनेट करत ठेवायचंय. आणि आज आपण जे आपण प्रॉन्स फ्राय करणार आहोत ते आपण एअर फ्राय मध्ये करतोय. सो आपण असं बटर पेपर वर खाली ठेवून आपण वर त्याच्या प्रॉन्स लावतोय. ओके, तर आपला हा आहे आगारोचा एअर फ्रायर जो 11 लिटरचा आहे. त्याच्यामध्ये ऑलरेडी सेटिंग केलेली आहे कंपनीकडून. सो आपण त्याच्यामध्ये प्रॉन्स सिलेक्ट करतोय. सो हे आता आपलं 15 मिनिटसाठी चालू झालेलं आहे. आणि हा आमचा माणूस वाट बघतोय कधी होईल याची. एअर फ्रायर मध्ये कसं थोडंसं क्रिस्पपणा येतो. तर हे आपलं झालेलं आहे. ह्याला आपण एकदा पलटी करून घ्यायचं आणि परत एअर फ्राय करायचं. म्हणजे टोटल 15 मिनिट्स असेल तर 7 मिनिट्स नंतर आपण मध्ये थांबवून त्याला एकदा पलटी करून घ्यायचं दुसऱ्या साईडने फ्राय करण्यासाठी. हे बघा झालेलं आहे रेडी. खूप छान लागते याची टेस्ट, तुम्ही नक्की ट्राय करा. आता आपण इथे करीसाठी मसाला करतोय. त्यामध्ये आपण खोबरा, लसूण आणि कोथिंबीर घेतलाय, त्याचं वाटण करून घेतलंय. कढईमध्ये तेल घ्यायचं गरम करून. तर तेल गरम झालंय. आपण त्याच्यामध्ये लसूण टाकतोय. छान लसूण लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. त्यामुळे माशाच्या कालवणाला छान टेस्ट येते, लसणाचा फ्लेवर येतो. आपण आता जे हिरवं वाटण केलंय ते छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत, जरा घट्ट होईपर्यंत ते भाजून घ्यायचं.
ओके, तर मग आपला हा ग्रेव्हीचा मसाला रेडी होतोय. त्याच्यामध्ये आपण मसाले घालतोय. लाल मसाला आहे तिखट, गरम मसाला आहे, धन मसाला आहे, हळद आहे. ते छान त्या आपण जे वाटण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि ते सुद्धा त्याच्यासोबत फ्राय होणार. तर बघा हा मसाला कसा घट्ट झालाय ना. तर आपण त्याच्यामध्ये आता पाणी मिक्स करू. आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं आपण पाणी त्याच्यामध्ये मिक्स करायचं. घट्ट हवी असेल तर कमी पाणी घालायचं. ओके, तर मसाल्याला उकळ आलेली आहे छान, बघू शकता तुम्ही. तर आपण याच्यामध्ये छान स्वच्छ धुतलेले मासेच्या तुकड्या ज्या आहेत ते आपण आता त्याच्यामध्ये मिक्स करू. आणि हे अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये शिजून रेडी होईल. फास्ट गॅसवर आपल्याला ते छान शिजवून घ्यायचंय. तर आता आपण याच्यामध्ये कोकम घालतोय आंबटपणासाठी. याच्यामध्ये चिंच अवेलेबल असते तर चिंच सुद्धा घालू शकतो. एक उकड आली की त्याच्यामध्ये मीठ घालू. तर बघा आपलं कालवण रेडी झालेलं आहे, माशाचं कालवण. नक्की ट्राय करा आणि कसं झालं हे मला नक्की कळवा. त्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज तुमच्या कमेंट्स येऊ दे माझ्यापर्यंत. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. बाय.